CET एक्झाममध्ये स्टुडंटला 82% मिळालेत. आता झालं असं की पालकांनी काय केलं होतं, इन पॅरलल अदर एक्झामसुद्धा देऊन ठेवल्या होत्या आणि एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीकडून सुद्धा त्यांना मेल रिसीव्ह झाला की या डेटपर्यंत तुम्ही ॲडमिशन या आणि कन्फर्म करा. आता ज्यावेळी पालकांचा फोन आला की सर असं आम्हाला CETमध्ये सुद्धा कमी पर्सेंटाईल आले आणि या युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं होतं, इथं ते सीट ऑफर करतायत, मग काय करायला पाहिजे. आता हे लक्षात ठेवा, ही जी स्टोरी सांगतोय ही आहे आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमधल्या एका पेरेंट्सची. मग त्यांनी सांगितलं की सर या कॉलेजमध्ये इतके वगैरे त्यांनी फी वगैरे सांगितले. फी जर विचार कराल तर 4 लाख रुपयेच्या समथिंग अराउंड त्यांची वर्षाला फी लागणार आहे. मग 4 वर्षाचा खर्च किती आला तर अराउंड 16 लाख रुपये आणि तिथं हॉस्टेलचा खर्च, राहणे, खाणे या सगळ्यावरती नाही म्हटले तरी वर्षाला एक 60-70 हजार किंवा कमीत कमी 20 लाख रुपये इंजिनिअरिंगच्या डिग्रीवरती खर्च होणार. ज्यावेळी त्या युनिव्हर्सिटीच्या प्लेसमेंट्स वगैरे असतील किंवा रेकॉर्ड्स ज्यावेळी चेक केले, लक्षात ठेवा खरंच ती युनिव्हर्सिटी इतका पैसा खर्च करून ती घेण्या इतपत योग्य आहे का, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे का किंवा प्लेसमेंट कसे आहेत याची ज्यावेळी मी माहिती घेतली त्यावेळी लक्षात ठेवा खरंच इतका पैसा वर्थ करणं वर्थ नाही आहे. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पर्सेंटाईल कमी आले त्यामुळे वेगवेगळे ऑप्शन्स आता तुम्ही ट्राय करताय की कुठं काय ॲडमिशन भेटेल का, कट ऑफ कुठं कमी भेटतोय का. मग त्या टॉपिकवरतीच आजचा व्हिडिओ बनवतोय की अशी जी काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ नका हे सांगण्याचं मला तात्पर्य. मी कुठल्याही कॉलेजचं नाव सांगणार नाही किंवा या स्पेसिफिक कॉलेजचं म्हणजे मी हा डिसिजन तुमच्यावर देणार. मग ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला रिअलाईज होईल की मला कुठे ॲडमिशन घेतलं पाहिजेत आणि कोणती कॉलेजेस तुम्ही अवॉइड केली पाहिजेत. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आता या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणती कॉलेजेस निवडली पाहिजेत, कोणती कॉलेजेस अवॉइड केली पाहिजेत. ज्यावेळी आपण म्हणतो फक्त कॉलेजेसचे मोठमोठ्या बिल्डिंग्स, कॅम्पस, त्यांचे फेस्टिवल्स फक्त या गोष्टी बघून जर आपण ॲडमिशन घेणार असू तर त्याला काही अर्थच नाही आहे ना. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जरी कमी पर्सेंटाईल आले तरी कट ऑफवरती किंवा जे तुमचं ड्रीम ब्रँच आहे, मला कम्प्युटर सायन्स हवं आहे, IT हवं आहे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मग अशा ब्रँचेस कशा मिळवायच्या याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवढी काही कॉलेजेस आहेत ती कशा पद्धतीने प्लेसमेंट्स ऑपॉर्च्युनिटी आहेत, तिला कॅम्पस कसं आहे, या थोडक्यात तुम्हाला आयडिया देणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता तुमचं पर्सेंटाईल तरी समजलं आहे, मग आता ही कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे ती लवकरच स्टार्ट होते. खरं तर मी थोडक्यात तुम्हाला आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच जी आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. लक्षात ठेवा, तुमचं पर्सेंटाईल समजलं आहे याचा अर्थ असं नाही की तुम्हाला चांगलंच कॉलेज मिळणार आहे, चांगलं पर्सेंटाईल आहे. या वर्षीचे 4 कॅप राऊंड्स आहेत, स्पॉट आहे, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत आणि काही रूल्स आहेत कॅपचे सुद्धा ते चेंज होणार आहेत. मग या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर कुणीतरी गाईड करणारं हवं. लक्षात ठेवा, यासाठी आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच जी आहे त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत. आता ज्या मुलांना इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करू शकता. मी पर्सनल काउन्सिलिंग बॅचबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ठीक आहे, एक तर सगळ्यात महत्त्वाचं आणि एक इम्पॉर्टंट फीचर काय देतोय तर डाऊट सपोर्ट. लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी इनरोल करता, माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केला जातो. इथून ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही अडचण आली डायरेक्टली कॉलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती माझ्याशी तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, त्यामुळे 1 to 1 गायडन्स असणार आहे. असं नाही की कोणीतरी दुसरा स्टुडंट असं तुम्हाला असाईन केला आहे त्याच्याशी तुम्ही बोला. मी पर्सनली तुमच्या इन टच असणार आहे, सगळे तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करायला. दुसरं आहे तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे यानुसार तुमची जी पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. जेणेकरून आणि लिस्ट बनवण्याआधी आम्ही काळजी काय घेतो तर तुमच्याशी, तुमच्या पेरेंट्सशी आधी डिस्कस केलं जातं की कोणती कॉलेज तुमच्यासाठी योग्य आहेत, कुठले ऑप्शन्स आपण ठेवले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी तुमच्याशी खातरजमा करूनच आम्ही तुमची जी लिस्ट आहे ती बनवून देतो. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगली बेस्ट ऑप्शन फॉर्मची लिस्ट आमच्याकडून तुम्हाला पोहोचेल. त्यानंतर तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, प्रत्येक स्टेपला आमच्या झूम मीटिंग होतात ज्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग वगैरे कशी करायचं याबद्दल माहिती वगैरे सगळी सांगितली जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट शिल्लक आहे, तुम्हाला कुठं अप्लाय करायचं आहे, वॅकन्सी किती आहे, त्यांची ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. जेणेकरून चांगल्या कॉलेजेसमधल्या ज्या सीट्स काही वॅकंट राहिल्या असेल त्या कुठेही मिस होणार नाहीत. आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला कोडिंग असेल, CGPA या रिलेटेड माहिती दिली जाते. आता पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड जे काही डाऊट्स असतील हा मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुमचे डाऊट्स नक्की सेंड करा. जे काही डाऊट्स असतील नक्की आम्ही क्लिअर करू. ठीक आहे, आता ज्यांना इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे रजिस्ट्रेशन फॉर्मची, नक्की इनरोल करा. एक तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये असं नाही की एक प्रीमियम बॅच, क्लासिक वगैरे अशा काही गोष्टी नाहीत. एकच पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे
CETच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये पर्सनल काउन्सिलिंगसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत सगळ्या एकाच बॅचमध्ये इन्क्लूड केल्या आहेत आणि त्याची प्राईस जी आहे ती 2500 इतकी या बॅचची प्राईस आहे. आता ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की आपलं ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे. लक्षात ठेवा, मी काय करतो, ही इंजिनिअरिंग ॲडमिशन्स आपल्याला ज्यावेळी हवे असतात तर 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड करते. पहिलं म्हणजे काय, मेरिट बेस्ड, आणि सेकंड आहे एक्स्ट्रा मनी. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा की इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला करायचं नाही या 2 मार्गांनीच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. आता कसं मिळणार आहे ते थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा, मेरिट बेस्ड म्हणजे काय, तर CETचे दोन्ही अटेम्प्टचे रिझल्ट ज्यावेळी लागतात त्यावेळी रिझल्टवरून तुमचं पर्सेंटाईल असेल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे यानुसार तुम्ही काय करता तर CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता. ठीक आहे. आणि ज्या कॅप राऊंडमधून जे तुम्हाला कॉलेज मिळतं तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेता. ही मेरिट बेस्ड कॉलेज आहे. ठीक आहे. मग या मेरिट बेस्डमध्ये कॅप ॲडमिशन प्रोसेस येते. त्याच्यामध्ये कॅप राऊंडचा पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, या 4ही कॅप राऊंडमध्ये तुम्ही ट्राय करता. जे काही चांगलं कॉलेज तुम्हाला मिळतं आहे त्यावरून तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करता. ठीक आहे. हे असतं मेरिट बेस्ड. आता त्यामधून जे कॉलेजेस मिळतात त्यांना मी 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. Tier 1 कॉलेज, Tier 2 कॉलेजेस आणि Tier 3 कॉलेजेस. ठीक आहे. लक्षात ठेवा, कुठलंही कॉलेज हे स्पेसिफिक Tier 1 आहे, Tier 2 आहे, Tier 3 आहे असं सांगणं खूप डिफिकल्ट आहे. मोस्टली मुलांना आणि पालकांना ही 2 कॉलेजेसची नावं सगळ्यांना माहिती आहेत, परंतु ह्या कॉलेजेसबद्दल कोणीही बोलत नाही. म्हणजे व्हिडिओसुद्धा बघाल ना, ह्या सगळ्या गोष्टींना Tier 1 आणि Tier 2. आता जे कॉलेज प्रिडिक्टर्स किंवा ते काय ते प्रेफरन्स लिस्ट जनरेटर एकतर काय करतात, फक्त ना कट ऑफनुसार काय करतात, डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करतात आणि तुम्हाला तीच लिस्ट देऊन टाकतात. आपल्याला काय वाटतं कट ऑफनुसार अरेंज केले योग्य आहे, परंतु अशी सुद्धा काही कॉलेजेस आहेत ज्यांचे कट ऑफ खूप जास्त आहेत, प्लेसमेंट काहीसुद्धा नाही. ठीक आहे. भरपूर कॉलेजेस पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. लक्षात ठेवा, मग Tier 1 आणि Tier 2 कॉलेजेसमध्ये काय, आता Tier 1 कॉलेज म्हणजेच काय तर मोस्टली जी टॉपची कॉलेजेस येतात, COEP असेल, PICT असेल, कमिन्स असेल, VIT असेल, PCCOE असेल, VJTI असेल, SPIT असेल, DJ सांगवी असेल, थाडोमल असेल, ही सगळे आहेत ना Tier 1चे कॉलेजेस आहेत. ठीक आहे. मग या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटला काही अडचण येत नाही, कॅम्पस चांगले वगैरे असतात. ठीक आहे. फक्त इथं प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. जर चांगलं कॉलेजची ब्रँच मिळत असेल तर तुम्हाला नॉन टेक ब्रँच वगैरे घ्यावी लागते. ठीक आहे. Tier 2ची जी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या पण भरपूर आहे. ठीक आहे. मग ती कॉलेजेस कुठले येतात तर पुण्यामध्ये तरी ही संख्या मोठी आहे. म्हणजे DY पाटीलच्या दोन्ही कॅम्पसपासून, त्यानंतर AISSMSच्या दोन्ही कॅम्पसपासून, I2IT, JSPM, ताथवडे, भरपूर प्रोग्रेसिव्ह मॉडर्न वगैरे, MMCV वगैरे, ही लिस्ट मोठी आहे. सेम मुंबईमध्ये सुद्धा येतं, विद्यालंकार, ठाकूर आहे, त्यानंतर RGITI वगैरे, ही सगळी Tier 2मध्ये येतात. Tier 2 कॉलेजेसचा फायदा आणि तोटा काय सांगतो. या कॉलेजेसमध्ये एकतर लक्षात ठेवा प्लेसमेंट वगैरे व्यवस्थित होतात. मोस्टली मास हायरिंग कंपनीज येतात. मग इनटेक थोडा जास्त असतो, थोडाफार. ठीक आहे. आता ते प्रत्येक कॉलेजवरती डिपेंड करतं. इनटेक जास्त असतो, नंबर ऑफ कंपनीज व्हिजिट करणारे फिक्स असतात, त्यामुळे प्लेसमेंटच्या वेळी थोडीफार कॉम्पिटिशन असते. ठीक आहे. ओव्हरऑल यांचंसुद्धा अकॅडमिक चांगलं असतं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं, फॅकल्टी वगैरे सगळं व्यवस्थित असतं. ठीक आहे. त्यामुळे ही सुद्धा कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त लक्ष ज्या कॉलेजेसवरती दिलं पाहिजे Tier 3 कॉलेजेसमध्ये. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये प्रत्येक म्हणजे ठिकाणी इतकी नंबर ऑफ कॉलेजेस झालेले आहेत की तुम्ही विचारसुद्धा करणार नाही ही कॉलेजेस खरंच आपल्या लिस्टमध्ये होतं काय. म्हणजे प्रचंड खूप मोठी संख्या या कॉलेजेसची आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून इंजिनिअरिंगमध्ये येणारा क्राऊड या कॉलेजेसला जातो. ठीक आहे. या Tier 3 कॉलेजेसमध्ये एक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काय सांगत असतो की पुण्यामध्ये आपल्याला माहिती नाही आहेत की ही खरंच लो कॉलेज आहे, कसं आहे, काय वगैरे. आणि ज्यावेळी मुलं खूप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लांबून एकदा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात, नंतर समजतं की कॉलेज इतकं व्यवस्थित नाही आहे, फॅकल्टी रेग्युलरली लेक्चर्स वगैरे होत नाहीत, अशा काही गोष्टी वगैरे सगळ्या सुरू आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य हे आहे, बाहेरून ज्यावेळी आपल्याला वाटतं की पुण्यामध्ये सगळीच कॉलेजेस चांगली आहेत, दुरून डोंगर सदरे अशी म्हण आहे, इथं आल्यावर सगळ्या गोष्टी जमतात. सांगण्याचं तात्पर्य मला काय म्हणायचं आहे, जर लोअर कॉलेज भेटत असेल तर ट्राय करा आपल्या डिस्ट्रिक्टमधलं जे टॉपचं कॉलेज असेल तिथं वगैरे चांगलं जर भेट असेल ते ट्राय करा. उगाचच हा हट्ट करू नका की मला इथंच ॲडमिशन हवं, हीच ब्रँच हवं, मला तिथंच काहीतरी करता येईल वगैरे, असं नाही आहे. लक्षात ठेवा, या कॉलेजेसबद्दल Tier 3च्या कुणीही तुम्हाला सांगणार नाही आहे की कसं आहे वगैरे, सगळ्या गोष्टी स्वतःहून करावं लागतात. मोस्टली ऑफ कॅम्पसला मुलं ट्राय केले असतात आणि कॉलेजेसनी इनटेक एवढे भरमसाठ वाढवून ठेवले आहेत. प्लेसमेंट सेल काय करतं, शेवटच्या म्हणजे शेवटी तुम्हाला कुठं सांगते की तुम्हाला कुठेतरी इंटर्नशिप तुम्ही शोधा आणि तिथूनच PPO वगैरे आपण स्वतः ट्राय करा. कॉलेज प्लेसमेंट सेल तुम्हाला प्लेसमेंटसाठी जास्त मदत करत नाही. ही असते Tier 3ची रियालिटी. आय होप तुम्हाला ही जी मेरिट बेस्डची प्रोसेस आहे ती समजली असेल. आता दुसरा ॲडमिशनचा मार्ग आहे तो म्हणजे एक्स्ट्रा मनी देऊन. ठीक आहे. मग एक्स्ट्रा मनी म्हणजे काय की समजा मला पर्सेंटाईल कमी आहेत, मग मला वाटतं की मला थोडेफार पैसे वगैरे मी खर्च एक्स्ट्रा करू शकतो इंजिनिअरिंगसाठी आणि मी पैसे भरून ॲडमिशन घ्यायला तयार आहे. मग त्यांच्यासाठी हा दुसरा मार्ग आहे एक्स्ट्रा मनी. ठीक आहे. मग त्याच्यात पण 2 प्रकार तयार होतात. एक म्हणजे काय, कॉलेजला डोनेशन देणं.
डोनेशन हा प्रकार गेल्या वर्षीपासून CET सेलने यावरती स्ट्रिक्ट म्हणजे हे केलेत, परंतु या गोष्टी सगळ्या पडद्यामागे चालतात. ठीक आहे. मग डोनेशन म्हणजेच काय, तर समजा कुठलं तरी एखादं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये त्यांना माहिती असतं की स्पॉटमध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स आपल्याकडे आहे. मग कॉलेज काय करतं, आधीपासूनच पैसे घेऊन ठेवतं पालकांकडून वगैरे. ठीक आहे. आणि त्यावरून ना त्यांना सीट आधीपासूनच पुरविण्याला ॲडमिशन वगैरे देतात आणि नंतर म्हणतात की जशी व्हॅकन्सी होईल ना आम्ही तुम्हाला ॲडमिशन तिथं कन्फर्म करतो. हे असतं डोनेशन थ्रू मिळालेले कॉलेजेस. ठीक आहे. मग ती कॉलेजेस कुठलीही असू शकतात, मोस्टली Tier 1 नसतात, Tier 2 आणि Tier 2 वगैरे असतात ना, ही डोनेशन असतात. आता डोनेशन पण कसं आहे, समजा तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल सीट्समधून जात असाल तर तुम्हाला ते कॉलेज काय म्हणतात, आम्ही 3 टाइम्स तुम्हाला फी चार्ज करतोय. ठीक आहे. म्हणजे जी काही त्यांची 3 टाइम्स फी असेल ती चार्ज करतात. काही कॉलेजेस असतात की जागा खूप शिल्लक राहतात, त्यामुळे ना डायरेक्टली म्हणतात आम्ही तुम्हाला 1 टाइम फीमध्येच देतोय, तुम्ही या आणि ॲडमिशन कन्फर्म करा. हे असतं डोनेशन थ्रू जी कॉलेजेस मिळतात ती. लक्षात ठेवा. आता ही जी कॉलेजेस भरपूर पेरेंट्स वगैरे ज्यांच्या आपल्या म्हणजे मुलांचे मार्क्स बघून ना सगळ्या पालकांनी आता या कॉलेजेसला व्हिजिट करायला स्टार्ट केले की काहीतरी सीट वगैरे मिळते का, थोडेफार एक्स्ट्रा पैसे जायचे, परंतु चांगलं कॉलेज मिळावं यासाठी. ठीक आहे. हे होतं डोनेशन. तिसरा आणि शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता तुम्ही जर बघाल यूट्यूबवरती, इन्स्टावरती प्रत्येक ठिकाणी किंवा काही यूट्यूबर्ससुद्धा आहेत की ज्यांनी प्रमोशन करायला स्टार्ट केले आहे. यूट्यूबवरती वगैरे भरपूर ॲडवर्टाईज आहे, या स्पेसिफिक कॉलेजची ॲडव्हर्टाईज येते, एवढं 58 लाखाचं हायेस्ट पॅकेज आम्ही देतोय, ॲव्हरेज पॅकेज खूप मोठा आहे, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे. अशा सगळ्या जे ॲड्स येतात ना या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे. ठीक आहे. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर महाराष्ट्रात अशी काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जी कॅपमध्ये सामील होत नाहीत, त्यांची स्वतःचीच एंट्रन्स आहे, त्यांची स्वतःचीच पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे, ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. मग याच्यामध्ये ॲडमिशन होण्याचे ना वेगवेगळे मार्ग आहेत. कारण का कुठले आहे, तर काही मुलांनी पेरा CET दिली असेल. ठीक आहे. त्याच्या स्कोरवरती त्यांना जाता येतं. दुसरं आहे, ही कॉलेजेस काय करतात, स्वतःची एक एंट्रन्स एक्झामसुद्धा कंडक्ट करतात. सिम्बॉयसिस असेल, KJ सोमय असेल, स्वतःची एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात. तिसरं आहे ते काय करतात, जसं तुमचा CETचा रिझल्ट अपलोड येईल ना, CET किंवा JEE त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, आपला CET आणि JEEचा रोल स्कोर अपलोड करायचा. मग ती कॉलेजेस काय करतात, जेवढी काही ॲप्लिकेशन्स येतात ना त्यांना काय करतात, त्यांच्या मेरिटनुसार किंवा कशाहीनुसार ते काय करतात, तुम्हाला सीट ऑफर करतात. ठीक आहे. मग एकदा तुम्हाला सीट भेटली की सांगतात आमच्या कॉलेजची एवढी फी आहे, तुम्हाला या तारखेपर्यंत भरावी लागते. मग आपल्याला जर हवी असेल तर ती सीट ॲक्सेप्ट करायची आणि आपल्याला जर नको असेल तर ते आपण सोडू शकतो. ॲक्सेप्ट केल्यानंतर पण आपल्याकडे ऑप्शन असतात, परत तुम्हाला ॲडमिशन वगैरे कॅन्सल करतात. ही जी आहेत ही येतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. लक्षात ठेवा, फक्त पुण्यामध्ये बघाल तर यांची संख्यासुद्धा खूप आहे. यामध्ये WPU असेल, सिम्बायोसिस असेल, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी असेल, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी असेल, JSPM युनिव्हर्सिटी आहे, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अशा भरपूर युनिव्हर्सिटीज पुण्यामध्ये सुद्धा आहेत, सेम मुंबईमध्ये सुद्धा आहेत, KJ सोमय असेल, DY पाटील वगैरे असेल. ठीक आहे. मग या युनिव्हर्सिटीमध्ये खरंच ॲडमिशन घेतलं पाहिजेत का? ठीक आहे. एक लक्षात ठेवा, जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर मुलाला वाटतं की मला कम्प्युटर सायन्स ITमध्येच हवं आहे आणि जर काही फायनान्शियली प्रॉब्लेम नसेल की याची इतकी फी तुम्ही भरायला तयार असाल तर घेतलं तर काही हरकत नाही. याचे ड्रॉबॅक्स काय सांगतो. एक तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये लक्षात ठेवा की इंटेकवरती कुणाचं ते लिमिटेशन्स नाही आहेत. म्हणजे जेवढा इंटेक येतील ना ते कॉलेजेस घेणार आहेत, कारण का त्याचा जो खर्च आहे, पूर्ण स्टाफ, त्यांचं जे पूर्ण खर्च जो आहे तो ॲडमिशन्सवरतीच डिपेंड आहे. त्यामुळे जेवढी ॲडमिशन्स येतील त्यावेळी घेतील. त्यामुळे सगळ्यात जास्त गरज आहे इंटेकवरती लिमिटेशन्स नाही आहेत. दुसरं आहे ते फी कन्सेशन तुम्हाला कुठलंही मिळणार नाही. जी काही कॉलेजची फी असेल टोटल ती सगळी भरावी लागेल. आणि तिसरं असतं क्राऊड. ठीक आहे. मी ऑब्झर्व काय केलं आहे, आता भरपूर, आता मी ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ना गेली 5-6 वर्ष आहे. कित्येक कॉलेजेस असे आहेत त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 20% मुलगा पण तिथंच बसला आहे आणि 85% वालासुद्धा मुलगासुद्धा तिथंच बसला आहे. अशी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये अवस्था आहे. ठीक आहे. भलेही त्यांच्या बिल्डिंग्स त्यांनी दाखवण्यासाठी खूप मोठ्या बनवल्या आहे, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. ॲकॅडमिकसुद्धा स्ट्रॉंग आहे, मी कुणालाही नावं ठेवत नाही आहे, परंतु क्राऊड असेल, तिथला इंटेक असेल, या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करा. ठीक आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. उगाचच मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की 15-16 लाख रुपये इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये खर्च करून तेवढा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट एवढं येणार आहे का, याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा आणि मग ॲडमिशन घ्या. आय होप तुम्हाला हे ॲडमिशनचे वेगवेगळे मार्ग समजले असेल. शेवटी तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं की कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला नको पाहिजे त्याबद्दल मी सांगतो. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी ठरतात ना आपल्या पर्सेंटाईल. एखाद्या वेळेस आपलं पर्सेंटाईल कमी आलं तर आपण असं म्हणू शकत नाही की मला हे कॉलेज नको आहे, मला हे हवं आहे वगैरे, कारण ते आपल्या हातात नाही. पहिल्यांदा ट्राय करा की कॅपमधून आपल्याला चांगलं कॉलेज कसं मिळतं आहे. खूप चांगलं आहे, कारण का तुमची फी वाचेल, तुम्हाला चांगला क्राऊड भेटेल, लिमिटेड इंटेक असतो. या सगळ्यावरती चांगल्यात चांगलं कॉलेज कॅपमधून भेटेल का यासाठी ट्राय करा. कॅपमधून नसेल तर स्पॉटसाठी ट्राय करा. ILSला सुद्धा ट्राय केलं तरी चालेल. जर या गोष्टी वाटलं की मला पर्सेंटाईलनुसार व्यवस्थित भेटत नाही आहे कॉलेज, तर काय ट्राय करू शकता, हे जो एक्स्ट्रा मनीचा ऑप्शन सांगितला आहे तो
ट्राय करा. ठीक आहे. कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ नका असं मी म्हणत नाही, कारण का ते प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल गरजा असतात. माझं काम काय होतं तर जे काही चांगले वाईट ऑप्शन्स आहेत या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते तुम्हाला समजावून सांगणं, आणि ते तुम्हाला आय गेस समजलेलं आहे. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. फक्त सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ॲडमिशन घेताना काळजीपूर्वक कॉलेज निवडा. ठीक आहे. चुकीच्या कॉलेजमध्ये येऊ नका. सगळ्या ठिकाणी फक्त टॉप 10 कॉलेजेस, टॉप 20 कॉलेजेस सांगतात, बाकी कॉलेजेसबद्दल रिॲलिटी सांगत नाहीत. ते सांगणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.